आपण अपूर्णांक काय असतो हे पाहिलं होतं. अपूर्णांक म्हणजे जिथं आपण अंश आणि छेद अशा स्वरूपात एखादा नंबर लिहू शकतो त्याला आपण म्हणतो अपूर्णांक. अपूर्णांकाचे एकूण 3 प्रकार पडतात: छेदाधिक, अंशाधिक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता यातले छेदाधिक आणि अंशाधिक हे 2 प्रकार ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत. छेद अधिक, ज्याचा छेद मोठा आहे अशा अपूर्णांकांना आपण म्हणू शकतो छेदाधिक अपूर्णांक. जसं की 2 अंश छेद 5, 6 अंश छेद 10, 15 अंश छेद 18 हे झाले आपले छेदाधिक अपूर्णांक. अंश अधिक, ज्याचा अंश छेदापेक्षा मोठा आहे असे अपूर्णांक म्हणजे आपले अंशाधिक अपूर्णांक. जसं की 5 छेद 2, 6 छेद 3 किंवा 11 छेद 7 हे होणार आपले अंशाधिक अपूर्णांक. आता या 2 प्रकाराव्यतिरिक्त काही पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण अंक पण येतो आणि अपूर्णांक पण येतो, त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तयार होतो आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता हा बनतो कसा बघूया. समजा एखादा प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी व्यवस्थित पेपरमध्ये लिहिलं, 3 मार्काचा प्रश्न होता, पण कुठेतरी वेलांटी चुकली, मात्रा चुकला, एखादा शब्द चुकला, आपल्या सरांनी आपला अर्धा मार्क कापला. म्हणजेच सर आपल्याला मार्क देताना 2 आणि अर्धा असा लिहितात. हे म्हणजे आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 2.1/2 हे अपूर्णांक बनतात कसे? तर जे आपले अंशाधिक अपूर्णांक आहेत त्यांच्यापासून आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवू शकतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा एखादी संख्या लिहितो, अपूर्णांक लिहितो, तेव्हा वरची संख्या हा कायम आपला भाज्य असते, तर खाली लिहिलेली छेद ही संख्या आपला भाजक असते. म्हणजेच जेव्हा मी 5/2 म्हणते तेव्हा खालच्या 2 आणि वरच्या 5 ला भाग देता येतो. जसं की 2 के 2 2 दुने 4, म्हणजे जर आपण याला भागाकार दिला तर 2 2s are 4. बाकी आपल्याकडे 1 उरतो, तो वरती अंश म्हणून लिहिला जातो आणि छेद खाली 2. म्हणजेच 5/2 या संख्येचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनला 2.1/2. जसं आपण आपल्या नेहमीच्या अपूर्णांकांवरील 4 मूलभूत क्रिया शिकलो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करायला, तसंच पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची जेव्हा आपल्याला बेरीज करायचे किंवा वजाबाकी करायचे, तर त्यासाठी एक सगळ्यात बेसिक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की दिलेल्या आपल्या अंशाधिक अपूर्णांकाला आपल्याला असं बदलता यायला हवं. समजा मी हेच उदाहरण थोडंसं सविस्तर सांगते. 2.1/3 अधिक 1.1/2. तर लक्षात ठेवायचं, या प्रत्येकाला आधी आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात बदलून घ्यावं लागतं आणि मगच त्याच्यावरील मूलभूत क्रिया आपण करू शकतो. म्हणजेच या 3ने पूर्णांक असणाऱ्या 2ला छेदाने पूर्णांक असलेल्या 2ला गुणाकार करणे आणि वरच्या अंशाला प्लस करायचे, म्हणजेच ही संख्या बनेल 3 दुने 6, हे 6 झाले आणि परत प्लस वरचा 1 म्हणजे ही संख्या लिहिता येईल 7/3. अगदी त्याच पद्धतीनं जर आपण याला अंशाधिक अपूर्णांकात बदललं तर 2 एके 2 हा वरचा 1 त्याच्यामध्ये प्लस करायचा आहे
आणि म्हणून आपली संख्या बनेल 3/2. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आधी काय करावं लागेल, आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात बदलून घ्यावं लागेल, मगच आपल्याला त्यांच्यामध्ये बेरीज वजाबाकी सारख्या क्रिया करता येतात. आता ही पद्धत तर आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. या पद्धतीमध्ये छेद पूर्णपणे वेगळे आहेत, म्हणून आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. जसं की 7 into 2 केलं, हे झाले 14. या 3 नी या 3 ला मल्टिप्लाय केलं, झाले 9. आणि खालच्यांचा गुणाकार आला 6. म्हणजेच हा नंबर तयार झाला 23/6. आता या संख्येला पुन्हा शेवटच्या उत्तरामध्ये जे ऑप्शन्स असतात त्यात पुन्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात हा नंबर असतो, आणि म्हणून आपल्याला ही संख्या परत एकदा आपल्या मूळ रूपात आणायची. त्यासाठी मघाचाच नियम वापरायचा. खालचा छेद म्हणजे आपला भाजक आहे, त्या 6च्या पाढ्याने वरच्या नंबर पर्यंत कितीचा भाग जातो? 6 1 जार, 2 जार आणि 6 3 जार. 6 त्रिक 18 पर्यंत भाग देता येईल. म्हणजेच याचा जर आपण अंक पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवला तर 6 त्रिक 18 पूर्ण भाग गेला. उरलेले 5 हे अंशाच्या रूपात आणि छेद 6. याचाच अर्थ 2.1/3 अधिक 1.1/2 याचं उत्तर आलेलं असेल 3.5/6. प्रत्येकाच्या हे लक्षात आलं? ठीक आहे. आता एक प्रयत्न करूयात की तुम्हाला किती कळलंय. याच्यावर मी आणखी 5 गणित लिहून देते, प्रत्येकाने ती सोडवून बघा आणि काहीही त्याच्यात शंका असली कमेंटवर जरूर कळवा. आता आपण जसं मगाशी बेरीज केली, वजाबाकीमध्ये कोणताही फरक नसतो, अगदी सेम तीच पद्धत वजाबाकीत वापरायची, फक्त वरच्या अंकांची वजाबाकी होते. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला आता असे प्लसचे 3 गणित दिले आणि मायनसचे सुद्धा 3 गणित दिले. प्रत्येकाने हे जरूर ट्राय करा. काहीही शंका असली या कमेंटवर मला जरूर कळवा.